दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो। आज आपण आलोय श्री दत्त प्रभू जयंतीच्या निमित्ताने पुसद येथे तब्बल 600 वर्षाचा जुना इतिहास असलेले पौराणिक असे दत्तखांडीचे मंदिर आपल्या पुसदचे हे अत्यंत जुने पौराणिक मंदिर असून पुसदचे अनेक भाविक भक्त इथे दर बुधवारी गुरुवारी तसेच दत्त जयंतीला आवर्जून न चुकता लाखोच्या संख्येने येतात। हे मंदिर नवीन पुसदमधून गेल्यानंतर पूस नदीच्या तीरावर वसलेले आहे। हत्तीपूलच्या जवळच असलेले हे मंदिर आपण पाहतोय। अनेक दुकानं येथे दत्त प्रभूंना आवडणाऱ्या वस्तूंची लागलेले आहे। पायऱ्या चढून आपण वर आल्यानंतर आज अन्नछत्र देखील चालू आहे, जे अविरत सकाळपासून चालू आहे। सुंदर असे हे मंदिर पाहून मन प्रसन्न होते। हा आहे मंदिराचा गाभारा, किती रांग लागलेली आहे आपण पाहतोय। मंदिरामध्ये दत्तप्रभूंचा शृंगार चालू आहे। अनेक महिला बालवृद्ध दत्तप्रभूंच्या मंदिरात येत असतात। मंदिराला सुंदर असं सुशोभीकरण केलेलं आहे। फुलांनी, लाइटिंगनी, दिव्यांनी, ज्योतींनी आतमध्ये आपण दत्तप्रभूंची मूर्ती किती सुंदर प्रकारे सजवलेली पाहतोय। आणि एवढंच नाही तर आज दत्तप्रभूंची एकदम जवळ एवढं सुंदर सुशोभित केल्यानंतर आम्हाला कॅमेऱ्याला अलाउड सुद्धा केलं आणि दत्तप्रभूंची दर्शने झाली। हे आहेत दत्तप्रभूंच्या खांड, म्हणजे जे पाषाण होते ज्याला खांड म्हणतात तेच। नमस्कार, आपण आज इथे आलेलो आहेत पुसदमधले प्रसिद्ध दत्तखांडी या मंदिरामध्ये। तर दत्तखांडी म्हणजे नेमकं काय आणि यांना खांडी असं का म्हणतात दत्तात्रयाच्या नंतर, तर याचा पूर्ण इतिहास इथले जे दत्तगुरू आहेत आपले तर ते महंत ते आपल्याला पूर्ण इथली माहिती सांगतील। तर महाराज, काय इथला इतिहास आणि याला खांडी का म्हणतात? श्री दत्तात्रेय महाराज की जय। आजपासून 600 वर्षापूर्वी मानवा पंथाचे गाडे अभ्यासक, विद्वान, तत्वज्ञ असलेले विश्वनाथ दास बाळापूरकर हे जेव्हा माहूरला प्रदक्षिणा अर्थात परिक्रमा म्हणतो आपण, तर त्या उद्देशाने या परिसरात आले। माहूर पासून 12 कोसाच्या अंतरावरून त्यांना माहूरची अशी एक पूर्ण प्रदक्षिणा करायची होती। मग ते जेव्हा प्रथम ज्या दिवशी त्यांनी तो उपक्रम सुरू केला त्या दिवशी त्यांचा पहिला मुक्काम जवळा या गावाला होता, जवळा तालुका रणे। त्यानंतर त्यांना तिथे साक्षात श्री दत्तात्रय महाराजांची अनुभूती आली, म्हणजे साक्षात्कार झाला। आणि तिथून पुढे मग लाग, डिग्रस आणि पुसद शहरामध्ये आल्यावर हे नदीच्या काठी आजपासून 600 वर्षापूर्वी निसर्गरम्य वातावरण इथे मुक्काम केला। आणि पश्चातपारी श्री दत्तात्रय महाराजांचं नामस्मरण चिंतन करत असताना इथे त्यांना साक्षात्कार म्हणजे श्री दत्तमूर्तीचा साक्षात्कार झाला। आणि साक्षात्कार झाल्यानंतर माहूर हे श्री दत्तात्रय महाराजांचं निद्रास्थान। दत्तात्रय महाराजांचा चिरायू अवतार 4 युगामध्ये विद्यमान। इतर ईश्वरावतार अवतार कार्य संपलं, युग संपलं का निज धामाला निघून जातात, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा चिरायू अवतार आहे, म्हणून कलियुगामध्ये सुद्धा आज विद्यमान आहे। तर
या दत्तखांडीची स्थापना करण्यासाठी जो श्री दत्तात्रय महाराजांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेला पाषाण हा माहूरला आहे. अच्छा. कारण माहूर हे श्री दत्तात्रय महाराजांचं क्रीडास्थान. ज्या वेळेस रेणुकेला दहन द्यायचं होतं रेणुका मातेला, तेव्हा परशुराम आईला घेऊन आले. अच्छा. मग रेणुकेचा पण होता का मला कोरा भूमीमध्ये दहन दे. ते म्हणत होते मला कोरी भूमिका माहित नाही. मग तिने सांगितलं माहूरला घेऊन जा, तिथे दत्तात्रय महाराजांची भेट होईल. अच्छा. तर ते म्हणत होते मी दत्तात्रय महाराजांना ओळखत नाही. मग रेणुका मातेने सांगितलं समोर तुला जी व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर तुझी ही कावड आहे. कावड म्हणजे एक बांबूची, तर वाळलेल्या बांबूतून हिरवा कोंब निघेल, तेच दत्तात्रय महाराज. मग प्रथम त्यांना दत्तात्रय महाराजांची ज्यावेळेस भेट झाली आणि त्यांनी बघितलं का त्या सुकलेल्या बांबूतून कोंब निघाला आणि भेट श्री दत्तात्रय महाराजांनी पारध्याच्या विषयात दिली. हे ब्राह्मण पारधी म्हटल्यानंतर ते जाळ सोबत शिकारीचं साहित्य, तो पाय धरणार दत्तात्रय महाराज म्हणतात शिव शिव, अरे तो ब्राह्मण आम्ही पारधी. तो म्हणते नाही महाराज तुम्ही साक्षात ईश्वर अवतार, माझ्या आईने मला सांगून ठेवलेला आहे. मग सांग का आला तिथं. ते म्हणे मला कोरी भूमिका दाखवा. मग दत्तात्रय महाराजांनी त्याला कोरी भूमिका दाखवली. तिथे रेणुका मातेचं दहन करत असताना म्हणजे भूमिडाग देत असताना आजही विधी आहे, प्रथा आहे, परंपरेने चालत आलेली. तर शेवटी त्या प्रेताच्या मुखात 2 थेंब पाणी टाकावं मुलाने, ही प्रथा आजही आहे. ही त्याही काळात होती त्रेतायुगात. मग पाणी कुठून आणायचं, पाणी नाही. मग श्री दत्तात्रय महाराज म्हणतात इथे तू बाण मार, आणि त्यांनी बाण मारला, ते पाणी निघालं आणि त्या पाण्याने त्यांनी श्री दत्तात्रय महाराजांचे पाय धुतले. त्यांच्या पायाचं ते तीर्थ त्या रेणुकेला पाजलं आणि तिचा विधी तिथे संपन्न झाला. मग त्यांच्या चरण स्पर्शाने जे पाषाण पवित्र झालेले आहेत. मग इथे तर पुसदच्या जागेवर दत्तात्रय महाराजांची त्यांना अनुभूती आली, साक्षात्कार झाला. मग इथे दत्त मंदिर असायला पाहिजे. मग खांड, तुम्ही जो प्रश्न केला खांडी का म्हणावं, खांडी का म्हणतात. मग जो पाषाण तिथे आहे पुढे माहूरला, तो दत्तात्रय महाराजांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेला. कारण दासबोधाचे उदाहरण आहे. रामदास स्वामी सुद्धा म्हणतात अवचटे लागले चरण पवित्र झाले पाषाण. की अवचट ईश्वर अवताराचा जिथे चरण स्पर्श होतो तो पाषाण पवित्र होत असतो. मग त्या पाषाणातून त्या पाषाणाचा तुकडा पाडून तो आणून तो पाषाण इथे स्थापित केला जातो. जे दत्त मंदिर स्थापन केलं जातं त्याचा तुकडा पडला म्हणून त्याला खांड म्हणतात. जसं एखाद्याला सुपारी खायची सवय असेल, शेजार त्याला म्हणतो खांड आहे का तुझ्याकडे, म्हणजे सुपारीचा तुकडा आहे का तुझ्याकडे. हा, म्हणून एक खांड हा जो शब्द आहे या अर्थानेही तो वापरला जातो. तर असं करत करत ते आपल्या पुसद, मग समोर हर्षी खर्शी, शिळोणा, गगनमाळ, आंबाडी, चुरमुरा, ढानकी, बिटरगाव आणि शेवटची खांड म्हणजे दहिली, अशी त्यांनी पूर्ण माहूरला एक परिक्रमा केली आणि त्या अर्थानं या 12 खांडीची स्थापना झाली. अच्छा अच्छा. तुम्ही किती वर्षापासून इथे आहे? या खांडीचं व्यवस्थापन आमच्या आधी गावातील पंच कमिटी बघत होती. मला वाटतं 7 ते 8 वर्षापासून त्या कमिटीने हे व्यवस्थापन आमच्याकडे दिलं. तेव्हापासून आम्ही या 7-8 वर्षापासून या खांडीचं, या संस्थांचं व्यवस्थापन करत असतो. या संस्थांचा मी अध्यक्ष म्हणून आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हा दत्त जन्मोत्सव जो आहे तो आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. आताच आपण ऐकलेलं आहे की इथल्या पुसदच्या दत्त खांडीचा इतिहास काय आहे. तर हा इतिहास आजचा कालचा नाही आहे. हा टोटल 600 वर्षापूर्वीपासून आलेली प्रथा आहे आणि याचा पूर्ण इतिहास तुम्हाला आज दत्तप्रभूंनी, महंत साहेबांनी, महंत सरांनी सांगितलेला आहे. आणि हा इतिहास
मला वाटते कोणालाच माहित नव्हता, तो आज आपल्याला दत्तगुरूच्या जयंतीनिमित्त ऐकायला भेटलेला आहे. तर इथे आणखीन एक ख्याती आहे की जे वाईट शक्ती, निगेटिव्ह शक्ती कोणामध्ये झालेली असेल किंवा बाधा झाली असेल तर ती देखील इथे एवढी ऊर्जा असते, इथे एवढी एनर्जी असते की त्या ऊर्जा एनर्जीमुळे इथे आल्यानंतर मला स्वतःला अनुभव आहे, मी खूप जणांचं ऐकलेलं आहे की 12ची आरती शारीरिक व्याधी दूर होते, शारीरिक व्याधी दूर होतो किंवा मनोकामना जे करतात त्यांच्या मनोकामना इथं पूर्ण होतात. अशा अनेक प्रकारचा लाभ सर्वसामान्य लोकांना या संस्थांपासून, दत्त मंदिर खांडीपासून प्राप्त होत असतो, होत आहे, होत राहणार. आणि आमच्या एका नातेवाईकाला असं झालं होतं तर त्यांनी 12 बुधवारच्या 12 वाजताच्या आरती जे केल्या त्याच्यानंतर त्यांची जी व्याधी होती ती पूर्णपणे बरी झालेली आहे. तर अशी इथली प्रचिती आहे आणि महंती आहे. आणि आपण पाहिलेलंच आहे की किती इथं गर्दी होती आणि आणखीन लोक येणं जाणं चालूच आहे. तर अशा पुसदच्या दत्त खांडीचा दर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि दत्त जयंतीच्या आमच्या चॅनल कडून सर्वांना खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद महाराज, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली. खूप खूप तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. अशा प्रकारे श्री प्रभू दत्तगुरु माऊलीचे आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघतोय. निघायची इच्छा तर नाही आहे कारण एवढ्या सुंदर गाभाऱ्यात एक ऊर्जा, एक तेज प्रभूंचं जाणवतंय आणि या ऊर्जेमध्ये दत्तप्रभूंच्या सहवासात आणि खूप वेळ बसण्याची इच्छा होती, परंतु वेळेचे बंधन असल्यामुळे आम्ही निघालो. आणि इथे आपण पाहतोय पाय धुण्यासाठी नळ आहे, पाणी आहे. मंदिर बाहेरून पण खूप सुंदर सजवलेलं आहे. रात्री लाइटिंग पण खूप छान दिसते, फुगे देखील लावलेले दिसत आहेत. गाभारा अत्यंत सुशोभित केलेला होता. इथल्या अंगारा धुनीचे देखील महत्त्व आहे. आणि दत्तप्रभू जे चिरंजीवी स्वरूपात आत्ताही आपल्यासोबत असतात यांचा आशीर्वाद आपल्याला जाणवतो. अन्नछत्र आम्ही निघताना देखील चालूच होतं, जे सकाळी सुरू झालं होतं ते रात्रीपर्यंत चालतं असं आम्ही ऐकण्यात आलं. निघण्याची इच्छा नव्हती तरीसुद्धा आम्ही पूर्ण जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा इनसाईट स्टोरीकडून प्रयत्न केलेला आहे. अशाच धार्मिक व पुसदमधील वेगवेगळ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.